श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला परमा एकादशी म्हणजे उद्या आहेत एकादशी, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. ती महत्त्व, पूजाविधी सर्वच नियम मी महत्त्वाचे ह्यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग फ्रेंड, सुरुवात करते मी व्हिडिओमध्ये. एकादशीची समजा कमळा एकादशी म्हणतात ह्याला. 11 जूनला अधिक मासातील अत्यंत शुभ कमळा एकादशी आहे. हे व्रत कसे करावे, काय करावे, शुभ मुहूर्त काय, हे सर्व मी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ. कमला एकादशी तर ही दर 3 वर्षांनी येणारी अधिक मासातील पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात. त्यामुळे या एकादशीचं खरंच खूप महत्त्व आहे. या एकादशीला पुरुषोत्तम एकादशी असेही म्हटलं जातं. त्यामुळे ही एकादश म्हणजे 3 वर्षातून एकदाच येते. तिला परमा एकादशी असेही म्हणतात. कारण कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मीची पूजा केली जाते. अधिक मासात येणारी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत पुण्यकारक आणि फायदेशीर मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि अधिक मासात येणारी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत पुण्यकारक आणि फायदेशीर मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते. धार्मिक म्हणजे मान्यतेनुसार या दिवशी विवाहित पिढीने वाढते. धार्मिक मान्यतेनुसार किंवा विवाहित विधीनुसार उपास, पूजा आणि भगवान विष्णूंची पूजा प्रार्थना केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होते. कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी दान, धर्म, मंत्र उच्चार आणि धार्मिक कथा ऐकण्याशिवाय विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी एकादशीचा उपवास 11 जून रोजी पाळला जाईल. शिवाय या दिवशी शोभन अशी आणि सर्वार्थ सिद्धी पावल जाईल. शिवाय या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते होईल. चला तर मग आता आपण पूजेची तारीख किंवा शुभमुहूर्त जाणून घेऊ. एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे 10 जून 2026 दुपारी 12:58 आणि एकादशी तिथी समाप्त होणार आहे एकादशी तर 11 जून 2026 रोजी 10:36 पर्यंत. शुभ म्हणजे पूजेचा वेळ दिवस सकाळी उद्या सकाळीच 10:36 ते दुपारी 2:05 पर्यंत होईल. उपास पारण्याची वेळ दुसऱ्या दिवशी 12 जून 2026 सकाळी 5:23 ते सकाळच्या 8:10 पर्यंत या दरम्यान होईल. आता आपण परमा एकादशीचे महत्त्व परमा एकादशी म्हणजे काय किंवा त्याचा सर्व अर्थासहित आपण बघू. परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशीमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानले गेले आहे. हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसांचे दारिद्र्य नष्ट होते आणि सर्व पापातून मुक्ती मिळते. या अशा प्रकारे परमा एकादशीचे महत्त्व आहेत. आता पौराणिक दाखले आता आपण ह्याचं नेमकं काय आहे हे बघून सांगते. आता मी धनाची देवता परमा एकादशीला धनाची देवता असलेल्या कुबेरांनी त्यांचा एकादशीच्या उपासनेच्या पुण्यवेळी देवाचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकरांची परम कृपा प्राप्त केली होती. या दिवशी परमा एकादशीच्या दिवशी सत्यवचने राजा हरिश्चंद्राने परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळाले होते. अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या या एकादशीच्या दिवशी भेटल्या होत्या
अशी श्रद्धा आहे की जो कोणी हे व्रत म्हणजे जे कोणी हे व्रत पूर्ण निष्ठेने आणि कडक नियमाने पाळतो त्याला म्हणजे भरपूर अश्वमेध म्हणजे यज्ञ इतकेच महान म्हणजे आध्यात्मिक पुण्य लाभते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी विष्णू लक्ष्मींची आराधना करणाऱ्या भक्तांना म्हणजे जे कोणी लक्ष्मी आणि विष्णू यांची आराधना करणारे भक्तांना मृत्यूनंतर थेट वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते. म्हणजे एवढं महत्त्व आहे या एकादशीचं की म्हणजे जर आपलं काही पाप जर असेल तरी बी विष्णू आणि लक्ष्मींची आराधना करणाऱ्या म्हणजे आपण जे एक करतो, कारण एकादशी म्हणजे विष्णू आणि अधिक मास असल्यामुळे विष्णूंचं जास्त महत्त्व असतं, त्यामुळे असं म्हणलेलं आहे. तर मग आता मी सांगते की समजा ह्या परमा एकादशीची पूजाविधी कशी करायची, काय करायचं किंवा शुभ दिवस कोणतं किंवा शुभ दिवस व्रत करण्याची पद्धत कोणती, सर्व पद्धत सांगते. सर्वप्रथम आपण संकल्प कसा करायचा ते हे म्हणजे सांगते मी तुम्हाला. संकल्प म्हणजे उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयाच्या पूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि व्रताची दृढ संकल्प करावा. म्हणजे संकल्प तुम्ही करू शकतात सूर्योदयाच्या पूर्वी. आणि स्थापना कधी करू शकता तुमच्या घरामध्ये. दुसरं म्हणजे स्थापना म्हणजे घर किंवा घर स्वच्छ करून तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. तिसरं म्हणजे पूजेविधी म्हणजे पूजाला कोणते साहित्य लागणार आहे, तर पूजा साहित्य. प्रभूला पिवळी फुले खरंच खूप आवडतात आणि धूप, दिवा, चंदनाचा लेप, पंचमृती आणि फळे अर्पण करावीत. आणि चौथं म्हणजे विशेष नैवेद्य कोणता द्यावा. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा खरंच भोग चढवावा. या नैवेद्यात तुळशीचे पान असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुळशीशिवाय श्रीहरी नैवेद्य स्वीकारत नाहीत. आणि पाचवं म्हणजे मंत्र आणि वचन. पूजेनंतर परमा एकादशीचे व्रत कथा महत्त्व ऐकावी. तसेच विष्णू सहस्त्र नाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा मनोभावाने जप करावा. आणि 6वं म्हणजे जागरण व पारणं. तर जागरण पारणं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी रात्री झोपणे वर्ज्य असून संपूर्ण रात्र भोजने, कीर्तन, भजन आणि विष्णूंचा ध्यानात जागरण घालावीत. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्नदान किंवा म्हणजे दक्षिणा देऊन या उपासनाची सांगता किंवा पारायण करावे. म्हणजे तुम्ही जेवण करू शकतात दुसऱ्या दिवशी. तर आता तुम्हाला सांगते मी परमा एकादशीला दानाचे महत्त्व काय आहे किंवा दान काय करावे. हिंदू परंपरेत दानाला खरंच धर्माचा मुख्य आधार मानले गेले आहे. परमा एकादशीच्या दिवशी केलेले दानामुळे अक्षय पुण्य कितीही नष्ट न होणारे पुण्य, अक्षय पुण्य म्हणजे कधीही नष्ट न होणारे पुण्य मिळते. या दिवशी गरिबांना मदत केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. या दिवशी जर तुम्ही विष्णूंना समजा या दिवशी गरिबांना मदत जर केली तर खरंच विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. अशा प्रकारे परमा एकादशी म्हणजे काय किंवा त्यालाच हे पण म्हणतात कमला एकादशी. तर मी सर्व माहिती सांगितली तुम्हाला, तिथी, महत्त्व, पूजाविधी, सर्वच नियम मी ह्या व्हिडिओच्या मार्फतपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर उद्या एकादशी आहे 11 जून 2026 रोजी. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी एकादशी धरली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. सर्वांना परत एकदा परमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड.